मुंबई काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात ईडी कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले। तर बेलॉर्ड पियर येथील ईडी कार्यालयासमोर मुंबई काँग्रेस आणि काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली भव्य आंदोलन करण्यात आले। अदानी समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध व्यावसायिक म्हणजे उद्योजक गौतम अदानी यांच्या विरोधात सेबीच्या विरोधात आणि ईडीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। सेबीच्या प्रमुखांनी आणि ईडीच्या सहकार्याने गौतम अदानी सारखे उद्योजक देशाला मोठ्या संकटात टाकण्याचा मोठं कार्य करत असल्याचा आरोप काँग्रेस आंदोलकांनी यावेळी केलाय। तर ईडी आणि सेबी हे पुढे येऊन गौतम अदानीला मदत करतात आणि ते निष्ठावंत जे साधे सरळ आहेत त्यांना ईडी मुद्दाम नोटीस पाठवून अटक करते, त्यांना मानसिक छळ सुद्धा करते असा आरोप काँग्रेस आंदोलक आणि प्रवक्ते करत आहेत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय। त्याचबरोबर आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करतो म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझा प्रश्न आहे की दिवसाला शेतकऱ्याच्या 10 आत्महत्या होत आहेत, तर सरकार काय करतंय? रोम देश जळत असताना रोमचा राजा जसा बिगुल वाजवत बसला होता तसा महाराष्ट्रातील शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना सरकार मात्र स्वतःच्या मस्तीमध्ये गुंग आहे असा आरोप त्यांनी यावेळी केलाय। तसेच या सरकारचे डोकं ठिकाण्यावर आणण्यासाठी उद्या वर्षा बंगल्यावर जाणार आहोत आणि शेतकरी कसा आत्महत्या करतो याचे प्रात्यक्षिक दाखवत आंदोलन करणार आहोत असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करतो म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आमचा सवाल आहे की दिवसाला शेतकऱ्यांच्या 10 आत्महत्या होत आहेत, सरकार काय करत आहे? रोम देश हा जळत असताना रोमचा राजा जसा बिगुल वाजवत बसला होता तसा आज महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना सरकार मात्र स्वतःच्या मस्तीमध्ये गुंग आहे। या सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी उद्या 23 तारखेला आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत आणि शेतकरी कसा आत्महत्या करतो याचं प्रात्यक्षिक आम्ही वर्षा बंगल्यात जाऊन मुख्यमंत्र्यांना दाखवणार आहोत। जर का आडवाआडवीचा प्रयत्न केला, आम्हाला नोटिसेस दिल्या, गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली सरकारने, असल्या गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही। आम्हाला तुरुंगात टाका, जेलमध्ये टाका, भले आमच्यावर लाठ्याकाठ्या चालवा, पण आम्ही न्याय मागण्याशिवाय थांबणार नाही। आम्हाला आमच्या हक्काचं दाम पाहिजे, सोयाबीन कापूस दरवाढ झाली पाहिजे, कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे। यासह इतर शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आम्ही 23 तारखेला वर्षा बंगल्यात येणार म्हणजे येणार। काहीही खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं अशी पद्धत विरोधकांनी अवलंबली आहे असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावलाय। त्याचबरोबर योजनेला लाडकी बहिणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। खात्यात पैसे जमा होत असल्यानं महिला समाधानी आहेत। महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी हे सरकार काम करतंय। या योजनेसाठी आर्थिक वर्षाची तरतूद केल्यानं कुणीही शंका घेण्याचं कारण नाही। विरोधकांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच 1.5 कोटी बहिणींनी फॉर्म भरले असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलंय। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय उत्स्फूर्त आमच्या बहिणींचा प्रतिसाद होता आणि अतिशय यशस्वी हा कार्यक्रम झाला। खऱ्या अर्थाने या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरामध्ये मोठा प्रतिसाद मिळतोय आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या खात्यात देखील पैसे जमा होत आहे याचं समाधान आमच्या सरकारला आहे। आणि म्हणून महिलांना सक्षम करणं, आत्मनिर्भर करणं आणि त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं करणं हे सरकार काम करते। अनेक योजना महिलांसाठी आम्ही केलेल्या आहेत। नक्की या योजना ज्या आहेत या कायमस्वरूपी पुढे सुरू राहतील। त्यासाठी पूर्ण आर्थिक वर्षाचा जी तरतूद आहे ती देखील अर्थसंकल्पात केली आहे। त्यामुळे कोणी यावर शंका घेण्याचं कारण नाही, पण विरोधक या बाबतीमध्ये जे काही खोटं नाटक पसरवत आहेत त्यापासून देखील बहिणींनी काळजी घेतली नाही, म्हणजे बहिणींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे म्हणून तर 1.5 कोटी आमच्या बहिणींनी हे फॉर्म भरलेले आहेत, सरकारवर विश्वास दाखवलेला आहे। त्यामुळे आजचा हा कार्यक्रम मोठा झाला। त्याचबरोबर आपला इथला स्वप्नील कुसळे ऑलिम्पिकवीर त्याचाही कार्यक्रम चांगला झाला, त्याचंही मी अभिनंदन करतो, त्यालाही शुभेच्छा देतो। आणि कोल्हापूरला की इतिहास आहे आणि या नगरीमध्ये आज हा होतोय कार्यक्रम, त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत।
आपल्याला देखील मनापासून शुभेच्छा. सारख्या घटना ज्या आहेत त्या सर्वत्र महाराष्ट्रात घडतात. आज कोल्हापूरमध्ये देखील 10 वर्षाच्या अत्याचार झाल्याची खून झालेला आहे. मात्र अत्याचाराचा संशय त्या ठिकाणी कुणालाही सोडलं जाणार नाही. कोणी गुन्हेगार असला तरी सुद्धा त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. गृहमंत्री महोदयांनी देखील त्याच्या बाबतीमध्ये आता माहिती घेतली आहे. अनिल गोटे हे देशद्रोही अब्दुल करीम तेलगीचे मानसपुत्र आहेत अशी खोचक टीका आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी केली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे आणि आमदार फारुख शाह यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. अनिल गोटेंनी आमदार शाह यांच्यावर 200 कोटींची जमीन हडपल्याचा आरोप केला होता, तर त्यावर आमदार शाह यांनी पलटवार केलाय. अनिल गोटे हे देशद्रोही अब्दुल करीम तेलगीचे मानसपुत्र आहेत. त्यांनी देशाशी गद्दारी करून हजारो कोटींचा अपहार केला आहे. या प्रकरणी आपण ईडीकडे दाद मागणार असल्याचं आज आमदार फारुख शाह यांनी सांगितलंय. असं ईडीमध्ये तक्रार करायचं इंग्रजीत करावं. असं इंग्रजात ज्ञान किती मला माहीत नाही काय, पण त्याने ईडीकडे जावं, सीबीआयकडे जावं, पुढे जावं काय. ह्या सगळ्या चौकशा होऊन गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काही सापडलेलं नाही, शस्त्र सापडलेलं नाही काय. शोधावं, विचारून घ्यावं सगळं काय. ठीक आहे. बदलापूर येथील आंदोलकांची लवकरात लवकर सुटका व्हायला हवी अशी भावना विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि मुख्य प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत बदलापूरच्या आदर्श शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय. विद्या प्रसारक संस्थेशी चर्चा करून गुन्हा नोंदवण्यास एवढा विलंब का झाला याची माहिती घेतली आहे. त्यावेळी विद्या चव्हाण म्हणाल्या की बदलापूर आदर्श विद्या प्रसारक संस्थेत बलात्कार झालेल्या 4 वर्षांच्या निष्पाप मुलीचा गुन्हा दाखल करण्यात अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून काही होणार नाही. त्यांना निलंबित करण्यात यावे. तसेच 400 रुपयांचा सिलेंडर 12,000 करून प्रत्येक महिलेकडून 10,000 जास्त घेतले आणि आता निवडणुका आल्यावर लाडकी बहीण करत 1,500 रुपयांची भीक देतात. पण महिला म्हणत आहेत की आम्हाला हे पैसे नको, आमच्या मुलांना सुरक्षा हवी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. पुढच्या पोलीस स्टेशनला भेटण्यासाठी एवढ्यासाठी आलेलो आहोत की अशा प्रकारे अत्याचाराच्या घटना अनेक ठिकाणी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि हा विषय अत्यंत चिंताजनक आहे. आणि बदलापूरला जे उत्स्फूर्तपणे आंदोलन लोकांनी केलंय त्याच्यात अनेक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे, दोरखंडाने बांधून कोर्टामध्ये नेण्यात आले आणि हे काही गुन्हेगार नाहीयेत. माणसा हे सर्वसामान्य माणूस आहे, त्याच्यामध्ये असलेली चीड आहे. ह्या आंदोलनाचा असा अपमान करता कामा नये. दगडफेक झाली हे बरोबर नाही, परंतु आधी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे ही दगडफेक झालेली आहे. लाठीचार्ज होता कामा नये. लोक बसले होते ट्रॅकवर, लोकांचा संताप लोक व्यक्त करत होते आणि लोकांची मागणी होती की फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. कारण लहान मुलांवरती अत्याचार, प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई आज मुंबईमध्ये साखरमणी लोकल ट्रेन पकडून आपल्या कामावर जातात. मुलं शाळेमध्ये गेले की त्यांना डबा करून दिला की आई निर्धास्त असते की आता आपण संध्याकाळी येऊ तेव्हा आपली मुलगी शाळेत नाही येईल. पण मुलगी शाळेत सेफ नाहीये. लहान 3 आणि 4 वर्षाच्या मुलींवर अशा प्रकारचे अत्याचार होत असतील आणि पोलीस स्टेशनने अक्षम्य दिरंगाई केलेली. पोलिसांनी एक महिला पोलिसांवर शितोळे असून सुद्धा त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक होत्या, परंतु सर्वसामान्य माणूस त्या लहान मुलीला ती आई घेऊन आली. ती आई स्वतः गर्भवती होती आणि इथे 8-8, 10-10 तास बसवलं गेलं. याचा आम्ही इथे यांना म्हणजे अक्षम्य दिरंगाई केलेली आहे पोलिसांनी. अशा प्रकारे पुन्हा होता कामा नये. आता त्यांची ट्रान्सफर केली. ट्रान्सफर करणं हा उपाय नाहीये किंवा शाळेने समजून घ्या. शाळेवरती आम्हाला आरोप करायचा नाहीये. जर चांगली शाळा आहे, अनेक शाळांमध्ये अशा प्रकारच्या घटना बसमध्ये घडतात, कधी शाळेमध्ये घडतात, तर शाळेचं नाव खराब होण्याचं नाही. उलट शाळेने स्वतःहून सांगितलं असतं की आमच्या शाळेमध्ये एका सफाई कामगाराने असा अत्याचार केलाय, याला तुम्ही ताब्यात घ्या आणि याचं इन्व्हेस्टिगेशन करा, तर शाळेचं नाव मोठं झालं असतं, खराब झालं नसतं. कारण ही एक विकृती आहे समाजामध्ये. परंतु ही विकृती दाबून ठेवली किंवा ते लपवली
ते लपवणं हा गुन्हा आहे आणि शाळेने हे समजून घेतलं पाहिजे. अनेक शाळा मोठ्या मोठ्या आज मुंबई, पुणे किंवा कोल्हापूर कुठल्याही सिटीमध्ये सुद्धा 1.5-2 लाख फीस घेत आहेत. आता ही शाळा याच्याविषयी मला काही बोलायचं नाही, परंतु त्या शाळेमध्ये आपले मुलं विद्यार्थी सुरक्षित आहेत की नाही. मी तर असं म्हणेन की इथे जास्तीत जास्त महिला स्टाफच असायला पाहिजे. वॉचमन असेल, सफाई कामगार असेल, बसचा ड्रायव्हर एक वेळ जेंट्स असू शकेल, पण मुलांना उतरणं, चढणं, मुलांना पिकअप करणं हे सगळं करणाऱ्या महिला जास्ती प्रेफरन्स द्यावा. शाळेची जबाबदारी असते आणि असायलाच पाहिजे, कारण आई वडील आपल्या शाळेमध्ये मुलांना टाकतात, ते निर्धास्त राहतात की शाळेमध्ये आपलं मूल सुरक्षित आहे. परंतु शाळेमध्ये अशा प्रकारचे अत्याचार जर होत असतील तर हे अत्यंत निंदनीय आहे आणि प्रत्येक शाळेची जबाबदारी आहे. मूल त्यांच्या शाळेत असलं की शाळा ही त्याची पालक असली पाहिजे. शाळेने मुलांकडे अत्यंत प्रेमाने आणि गांभीर्याने त्यांना सांभाळलं पाहिजे. पोलीस स्टेशनने, पोलिसांनी जे काय हे केलेलं आहे किंवा लोकांना जी काही लाठीचार्ज करून त्रास दिलेला आहे त्या लोकांची ताबडतोब सुटका झाली पाहिजे. लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलेलं आहे, चीड आहे, संताप आहे लोकांना. आज मुंबई सारख्या ठिकाणी एवढा मोठा उद्रेक होणं, मला तर त्या लोकांच्या आंदोलनाला मी सॅल्यूट करते. तुम्ही जे केलंय ते खूप चांगलं केलंय, कारण हा प्रश्न वेळोवेळी आम्ही अनेक वर्ष मांडतोय की अशा प्रकारे मुलींवर, झोपडपट्ट्यांमध्ये मी काम करते, अनेक ठिकाणी मुलींवर अत्याचार होतात, पोलीस बसवून ठेवतात, पोलीस सांगतात तुमची मुलगी पळून गेली असेल. अशा प्रकारे या गुन्ह्यांकडे इतकं हीनपणे बघणं, त्याला गांभीर्य नसणं, ही खूप वाईट परिस्थिती आहे. आणि महाराष्ट्र पोलिसांनी ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. मुलींवरती, महिलांवरती अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत, त्या घटना जर कमी करायची असतील तर पोलीस दल हे सक्षम असलं पाहिजे. नुसतं राजकीय पुढाऱ्यांना संरक्षण देणं हे पोलिसांचं काम नाहीये. पोलीस जनतेचे मित्र असले पाहिजे आणि पोलिसांनी त्या परवा ज्यांना लाठीचार्ज केला, ज्यांना अटक केली, ताबडतोब त्यांची सुटका झाली. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.